न काय होतं होय बाबा. आता काय करते बुडा काय मालूम बाबा. 1 रुपया वसूल नाही झाला अजून ट्रॅक्टरचा. आता काय करते काय मालूम बुडा. ये रे इकडे मनोज, ये ये ये, काय विचार करून राहिला तिथूनच. ये इकडे ये. झाली वसुली म्हणलं ट्रॅक्टरची? झाली का नाही म्हणलं? हो झाली ना बाबा. हो झाली 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 का? बरं किती गेली? किती गेली म्हणलं? बीन काय सांगू आता बाबा. किती गेली न किती नाही. 1 रुपया वसूल नाही झाला आणि किती सांगू आता. बोल ना, काय बडबड करू राहिला तोंडातल्या तोंडात? का शिवाय देऊ लागा मध्ये? काय म्हणू काय राहिला तू? बोल ना, किती गेली वसुली? सांग. दे दे आणि पैसे दे इकडे. किती गेली पाहू दे बरं. आणि इकडे राहू दे ना. कायला पाहा लागते. राहू दे राहू दे राहू दे. केली ना केली केली केली. केलीच नाही तो वसुली. मला माहित आहे ना हरामखोरा. मला घुलवून राहिला का तू? तो वसुली केलीच नाही ना. केली तर दाखवू पैसे. आणि इकडे दे लवकर. इकडे चल दे पटकन. मग दे लवकर. माय बीन तपला राजा बुडा. हुट. अरे बिचाऱ्या बोलणं काहीतरी. मुका काऊन हास तू? गोटा हास का गोटा? दगड हास का दगड? बोलणं तू बोलणं. आता काय बोलू बाबा. खरं खरं सांगतो मी तुम्हाला. 1 रुपया नाही झाला म्हणलं वसूल. 5 पैसे नाही दिले कोण. हो काय सांगू तुम्हाला आता. मग लडकुंडे जीवाला माय हरमान हिंडू राहिलो मी इकडे तिकडे. मग कोणच नाही दिले पैसे. मग काय गोष्ट करून राहिला? 5 पैसे नाही दिले म्हणतो. कोणच नाही दिले उधारी तू? अबे हरामखोरा, तू उधारी मागा गेलता का? कायला गेलता म्हणलं तू? 5 पैसे देत नाही तुला कोणी. तर हो लवकर घराच्या बाहेर. आत्ताच्या आत्ता उधारी आण जमा करून. त्याशिवाय घरात येऊ नको म्हणलं. तो कसं काय आला घरात नाही तू? तुला आधीच म्हणलं होतं ना घरात येऊ नको म्हणून. तू कसं काय आला म्हणलं तू? चल हो लवकर घराच्या बाहेर. लवकर घराच्या बाहेर. जर तू उधारी वसूल करून आणत नाही तर घरात पाय नाही टाकायचं म्हणलं. समजलं का? चल निघ लवकर बाहेर. हो लवकर. काय राजा बाबा भूक लागली ना. जेवून तर जाऊ द्या. भूक लागली अरमान. उलट जेवतो ना जातो ना. डबल येतो नाही बा उधारी वसूल केल्याशिवाय. जेवू तर दे जरासं. ते काही जेव्हा फेव काय नाही लागत. चल पहिले उधारी जमा करून आण तरच तुला भाकर भेटल. तर निघ लवकर, नाही तर झोडपे देऊन घराच्या बाहेर हकालीन तुले. तर लवकर निघ. माय बेन खासच काम आहे तुम्हाला. लोक देऊन नाही राहिले तर मी काय करू? का भांडण करू बा त्या संग? मारू द्यायला गोटे मारू द्यायले. देऊ नाही राहिले ना लोक. मी काय करू मग त्याले? ते काय माहित नाही मला. त्याला झोडप काय कर काही करते मला माहित नाही मला. तू उधारी जमा करून आण ट्रॅक्टरची. त्याच्याशिवाय घरात येऊ नको माया. आणि भाकर पण खाऊ नको घरात येऊन. तर निघ लवकर घराच्या बाहेर. माय बेन खासच काम आहे तुमचं तर. हो तसंच काम आहे माय. चल निघ लवकर. हो लवकर. टाइमपास नको करू फटकन. चल हो लवकर. हो चाललो. पाहिजे हरामानं बोंबला जराशी. बीपी गिपी वाळीन. नसला ते खर्च अजून डोसक्यावर आणसान. हो जाय पहिले निघ घराच्या बाहेर. मला नको शिकवू तू. जाय लवकर. होय जाय. उधारी वसूल करून आण मग पाय तुम्ही पुढे. जाय होय. हो चाललो. हो बळबळ कमी करा जराशी. चाललो. नाही पंजाब, पीक चांगलं आहे का म्हणलं वावरातलं तुझ्या? सोयाबीन चांगलं आहे? सोयाबीनले काय झालं झडपणी. ते चांगलं आहे. हो सोयाबीन चांगला आहे. मस्त फवारा गिवारा मारला पोरानं. मस्त तणनाशक डवरे गिवरे. आता निंदणं चालू आहे मस्त. काही टेन्शन नाही. मस्त सोयाबीन आहे यावर्षी. बरं मस्त आहे ना. बरं तुझं कसं आहे रे म्हणलं? तुझं कसं आहे? तुझं काय मालूम कसं आहे सोयाबीन? तर मला काहीच माहित नाही. मी अजून वावरात गेलो नाही. जातो नाही. दिसतच नाही आपल्या डोळ्यानं. मग पडलं माणूस खड्ड्यात नाही पाय घेऊ अटकून. बिनकामी बाजीवर बसा लागन मला. आहे का नाही? त्याच्यापेक्षा मी जातच नाही. त्या झाबरेलेच माहित आहे सोयाबीन कसं आहे काय आहे तर. अबे जात जा ना वावरत नाही तू. वजे जाच माणसानं. हराम जात जाय तू. या लेकराचं काही सांगता येत नाही बरं. हे लेकरं भरोसा नाही ठेवू नको या लेकरावर. काहीच्या काही वावराचा धिंगाणा करायचे. एखादी चक्कर मारायचं या वावराकडे. काय जा लागन मग मला. मारा लागन एखाद्या चक्कर वावराकडे. आता तेव्हा कोण जवळ होते तेवढं जात जाय तू. लेकराचं काय भरोश्यावर नको ठेवू. तसंच कर लागन आता. जा लागत जाते बावा. काय आबाजी काय म्हणून राहिले? काय म्हणता म्हणलं? लेकराच्या भरोश्यावर ठेवू नका. काय ठेवू नका बाबा आमच्या भरोश्यावर. कोण? अरे मनोज होय का? बोल रे मनोज. बोल. काय म्हणतं म्हणलं बाबू? काय आमच्या भरोश्यावर काय ठेवत ना तुम्ही? काय गोष्टी करू राहिले? काय नाही रे. हे लेकराच्या गोष्टी. वावर शिवर पाहू राहिले. अरे म्हणलं जात जा म्हणलं वावरात. मारत जा एखादं चक्कर. त्याच्या भरोश्यावर काय ठेवू राहिला म्हणलं वावर. आहे का नाही? मारत एखादं चक्कर. इकडे तिकडे दुरे धारे पाच. आहे की नाही? हो बरोबर आहे. हो पास लागते ना. कोण धुरा कोरला कोण काय केलं असं पण समजते. हो जा लागते वावरांनी. पाहा लागते जाऊन. जात जा. हो आबाजी जात जा. हो ना जातो बापा. मारा लागन चक्कर उद्या. जातो पायटून उद्या. पाहतो वावर जा हिंडून जरासं. तुला काय झालं रे बाबू?
तू कोण म्हणलं नाराज हास? तोंडावर कोण 12 वाजले तुया? काय झालं? मी नाराज आहे? माझ्या तोंडावर 12 वाजले? हट हो, हट हट हट. काय नाही, नाराज नाही मी. काय नाही. आम्हाला शिकवू नको म्हणू. आम्हाला कायले शिकू राहिला? आम्ही लय उन्हा हिवाय पाहिले. आम्हाला नको शिकू. सांग काय झालं ते, बोल. काय झालं तुले, सांग. काय सांगू राजा आबाजी, उदारी ट्रॅक्टरची वसुली. परेशान झालं राजा माणूस. काय करू, बुट्यानं हकललं घराच्या बाहेर. उदारी वसुली करायशिवाय येऊ नको म्हणते घरातनी. हो, सबन वसुली लागन म्हणे, तरच घरातनी पाय ठेवू. भाकर नाही खाऊ दिली राजा. हो, घराच्या बाहेरच दिलं मला काढून आता. हो, काय सांगू तुम्हाला आता, सांगा. बापा 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 बापा, अजून वसुली जमा नाही केली का तू? अरे अजून उदारी जमा नाही झाली तुझी? किती दिवसाचा मागू राहिला? 5 पैसे नाही दिले कोण म्हणतं? नाही ना आबाजी, माणसं लोकांच्या घरी घरी हिंडू परेशान झालो मी. आज देतो, उद्या देतो, परवा देतो. काय सांगू तुम्हाला, परेशान काम झालं मग. हो, काय सांगू आता. अबे म्हणे तू मिळाला का? तू पागल असले का? तू नालाय का? अबे लोकांची उदारीतनी कामं करायचीच नाही ना. तुला माहित आहेत ना आपल्या गावातले लोक कसे आहेत म्हणून. पैसे देत नाहीत म्हणून. करायचीच नाही लोकांची कामं. मग होणार राजा आबाजी, काय हो, असं काय माहित हो. लोक देतो म्हणे, काय देतात राजा. महानंबरी निघाले लोक राजा. हट. मग आता काय करतं मग? बुडा तर घरात येऊ नको म्हणते उधारी जमा केल्याशिवाय. आता कसं करतं मग? नाही काय करू आता. काय मला काही समजून नाही राहिलं, काय करावं काय नाही. घरात येऊ नको म्हणते बुडा पैसे आणल्याशिवाय. काय करू, काही समजून नाही राहिलं. बरं बरं, तसा म्हणते का तो बुडा? बरं बरं, आता एक काम करतो. मी सांगतो तसं कर. काय 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 करू म्हणलं आबाजी? सांगा ना, सांगा बोला. तू आता एक काम कर. तू का नाही आता गावातनी एक दवंडी दे. जाऊ दे 150-200 रुपये गेले तर दवंडीचे जाऊ दे. आपण एक दवंडी दे गावातनी. की बा ज्याच्याकडे उधाऱ्या जमा आहेत ट्रॅक्टरच्या, ज्यानं उधारी जमा म्हणजे अजून जमा केली नाही, त्याचे बॅनर छापण्यात येईल आणि चौकातनी लावण्यात येईल. ज्याची उधारी आहे त्याचे फोटो घ्यायचे, बॅनरवर असे लावायचे, पुढे उधारी लिवायची. याच्याकडे बा एवढी उधारी आहे, असं तू लिहू. अशी दवंडी दे तू. पाय 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 10 मिनिटात नाही तुझ्याजवळ उधारी जमा होईल लोकांची. हो, पाय तू. लिहून घे तू. असं कर तू. मी सांगतो तसं. काय राजा आबाजी, असं केल्यावर देतील का? देतील का म्हणलं? अरे तू करून तर पाय. तू करून पाय. जमते बजेट. तू कर, दे दवंडी ते दे. पाय देतात लोक. नाही दिले तर मग मन मले. मग काय राजा, मला नाही वाटत बा बिनकामी दवंडीचे पैसे जातील 200-300. अरे बापा दे ना तू दवंडी. तू दे, मी देऊ का तुला 200-300 रुपये? घे माझ्यावरचे, घे बा आणि दे दवंडी. जाय होय जाय. 200-300 कडे पाहू राहिला. इकडे मोठे किती उधारी आहे तुझी? 1000 रुपये उधारी आहे. 200-300 कडे पाहू राहिला. मग चल दे मग दवंडी. दे रे, दे दे. जाऊ दे 200-300 गेले तर. मग बरं तसं करू का मग? बरं देतो ना मग. हो देतो, दवंडी देतो. हो चल जाय मग, आत्ताच जाय मग. आणि होय द्या लाव लवकर दवंडी. हो मग उशीर नको करू. बरं आत्ता जातो. आत्ता द्यायला तुला खाली दवंडी. जातो मग. येतो मग आबाजी. हो जाय. केशा हसकार घरात नाही. केशा बाहेर कामाचं संग लवकर ये. काय राजा पाटील, आत्ताच आले बा तुम्ही? आता येऊन गेले ना तुम्ही? तुम्हाला देतो म्हणलं मी उधारी बा. सोयाबीन निघाल्यावर माया देतो मी. सोयाबीन निघाल्यावर देतो बा. हो, सोयाबीन आल्यावर दे तू. फक्त सांगू नको कोणाला. तू कोण घेऊन राहिलो मी सोयाबीन आल्यावर. इकडे दुसरं काम आहे. दवंडी द्यायला लागते ना. इकडे दवंडी कायची बापा दवंडी? कायची दवंडी आहे म्हणलं? हो, ती दवंडी द्यायला लागते आपल्याला. ते भोंगा कुठे आहे म्हणलं? भोंगा कुठे आहे? ते बोंबलाचा भोंगा आण बरं आण. ते घरात नाही, चार्जिंग लावला आहे ते. हो सांगा दवंडी ते सांगा. दवंडी अशी आहे, हे पहा, अशी त्या भोंग्यात बोंबलतो की मनोज पाटलाची उधारी ज्याच्याकडे ट्रॅक्टरची उधारी आहे त्याने लवकरात लवकर आजच्या आज आणून द्यावे, नाहीतर त्यांचे बॅनर छापण्यात येईल आणि चौकातनी लावण्यात येईल. हो, अशी दवंडी द्यायला लागते आपल्याला. हो बाप रे बाप. एक नंबर आयडिया राजा पाटील. एकच नंबर. हे पा काय दिमागाने खेळले तुम्ही. म्हणले एक नंबर. हो, 10 मिनिटात उधारी जमा होती तुमच्या पैसे. मस्त दिमाग लढवला तुम्ही. 5 मिनिटात भोंगा आणतो. भोंग्यातनी बोंबलतो असं सगळ्या गावात हिंडवतो. 5 मिनिटं थांबा फक्त. चार्जिंग लावायला आहे. अन्न फटकन झाली असेल ना चार्जिंग? काही लावला मला चार्जिंगले. आता लावला 10 मिनिटं झाले. बस होते ना मग तेवढी. बस झाली. आण तू आण. हो
उद्या जराशी कडक वाजते, मग आवाज मोठा होती जरासा. उद्या 5-10 मिनिटं जराशी मी देतो ना. बरं मला सांगा, नावं घ्यायची द्यायची, द्या नावं द्या मला, कोणाकोणा नावं घ्यायची तर सांगा. नाही 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 नावं घेऊ, कोणाचे नको घेऊ. ज्याला समजायचं त्याला समजते, ज्याची उदारी आहे ते बरोबर समजून जाते, आहे की नाही. तू तसंच म्हण, फक्त मी सांगतो तेवढं म्हण. हो बरं हा देतो ना, देतो जा मग तुम्ही. हो देतो मी. उद्या जराशी चार्जिंग लगेच देतो मी 10 मिनिटांना मग. बरोबर दे. मग आम्ही जातो तो वावरात. वावरात जाऊन बसतो. हो मला काही बुटा घरात घेऊन नाही राहिला. हो उदारी जमा केल्याशिवाय घरात काही येऊ नको म्हणते. आता मी जातो वावरात, नाही वावरात झोपून राहतो. तर रुक तू दवंडी दे. हो जा तुम्ही, काही टेन्शन नाही, दे तुम्ही. नाही सरपंच, जमली तब्येत आता. चालता येते ना. काही दुखते का आता म्हणलं काही नाही. नाही आता ओके आहे सबन. हो आता काहीच नाही दुखत. चालता येते गिलता येते मस्त. आता काही नाही. हो टन झालो आता. हो काही पाहायचं काम नाही आता. हो अभिनयाचं काय आता कायची दवंडे. अरे काय रे केशा म्हणलं, काय म्हणलं भोंगा घेऊन कुठे हिंडून राहिला. आता काय आलं नवीन, कायची दवंडे होय नाही. अरे बा काय आहे, मी आता काही सांगितलं नाही. काय आहे म्हणलं. कायची होय दवंडी. कोण दिली रे बा. कोण सांगितले म्हणलं द्यायची. कोण होय. थांबा ना, ऐकून तर घ्या. समजते तुम्हाला आहे का पहिले. हो काय आहे तर मग समजते कोण दिली काय दिली तर. मग निरा चौकाशा कोण राहिले ऐका ना पहिले. थांबा लाव तुम्ही. सर्व गावकरी मंडळींना कळविण्यात येते की मनोज पाटलांची ट्रॅक्टरची उधारी ज्यांच्याकडे बाकी आहे त्यांनी आजच्या आज लवकरात लवकर जमा करावी, नाहीतर त्यांचे फोटो छापून उधारीचे बॅनर चौकात लावण्यात येतील. अरे बाबा, अरे काय रे आहे म्हणलं. काय आहे म्हणलं हे, काय लावलं मनोज पाटला नाही म्हणलं हे. काय होय हे. अरे काय म्हणजे दवंडी होय ना हे. दवंडी द्यायला सांगितली मला मनोज पाटलानं. हो दवंडी अशी कशी, अशी दवंडी असते काय अशी हे. म्हणजे पैसे द्या म्हणते, लवकर नाही दिले तर बॅनर छापतो म्हणते. अशी असं कसं असते. अरे नाही राहत माणसाचे पैसे, मग बॅनर छापते का ते. चुकीचं आहे. मग आमची काही इज्जत आहे का नाही म्हणलं. चार चौकाची इज्जत आहे ना आमची. ते गमाव पाहते का ते मनोज पाटील. ते गमावते का आमची इज्जत नाही. अरे मग देऊन द्या त्याचे पैसे द्या ना तुम्ही. मग इज्जत वाचते ना तुमची. मग काय ते तुमची इज्जत देऊन द्या. हो लय तपेला पडते गेला ते मंगरुळला गेला ते बॅनर छापाय तुमचे. हो लावून देते संध्याकाळ लोक. हो चौकातनी मग फटकन उधारी जमा करून टाका त्याची. हो आपण काय गोष्ट करून राहिला. बॅनर छापा गेला पण कधी. बाबा मेला बाबा घोर झाला राजा. मग तर आता कसं बे केशा. आता कसं राजा सांगणार राजा दिले. पैसे नाहीत बे मापाशी. सांगणं दिले असं नको करू म्हणा. सांग बे. काहीच नाही, ऐकतच नाही म्हणे. मग त्याच्या बाबानं घराच्या बाहेर काढलं द्यायले. मग त्याचे बाबा अरमान बोलले द्यायले. मग एक तर उधारी जमा कर म्हणे, तरच घरात नाही म्हणे. हो भाकर नाही खात दिली. मग घराच्या बाहेर आहेत ते. मग तुम्ही उधारी द्या, फटकन द्यायची लवकरात लवकर, नाहीतर बस तुमचे बॅनर छापते ते. हो बिन घोर झालं राजा आता. हिरमन आता कसं बे. आता कसं म्हणलं काय करतो बा, द्या लागन मग. हो हे घालव केलं. आता काय द्यास लागन आता. हो लवकर देऊन द्या. हे झालं की पेपरात छापतो म्हणे फोटो. हो आता तरी हे बॅनर छापू राहिले. आता बॅनर छापलं की पेपरात छापतो म्हणते. हो परवाच्या दिवशी. हो डायरेक्ट सोमवारी. हो बापा पेपरात नाही घरी. मग तर लवकर द्या लागन बापा. बापा गुणंता देऊन दे बाबा फटकन त्याची उधारी. हो काय ठेवा नाही पुरत बापा या माणसाची उधारी. हो मायबीन काय होते, इज्जत राहते का नाही आमची समाजात नाही. पेपरात फोटो छापला म्हणल्यावर बापा लोकांना काय आम्हाला कोणीच पैसे द्यायचे नाही. मग देऊन द्या लागन बाबा फटकन त्याची. हो नसलं ते घरून जायचा. हो मायबीन लेकराचे लग्न राहिलं ना आमचे. मायबीन पेपरात फोटो छापते म्हणते. देतो बाबा आम्ही उधारी देतो. कुठेत मनोज पाटील. कुठेत म्हणलं. संध्याकाळी येऊन राहिले ते त्याच्या पैसे देऊन देतो मग. हो बरोबर देतो बा. देतो. हो बरं ठीक आहे. हिंटो मी पुढची गल्ली. त्या गल्लीत देतो ना दवंडी दराची, आहे का नाही. हो जाय दे बापा दे. आम्ही लावतो तर पैशाचा मॅट. जाय तू. बरं चाल ना मग मारते वावराकडे. चाल ना म्हणलं काय टाइमपास करून राहिला. वानर आले असतील वावरात नी. रोही आहे तर चाल ना मग कडे ना. जाऊ ना थांब ना. तिच्या बहीण लय गडबड करतो बा तू. बसू दे माणसाले जरासा झाडाखाली. जाऊ ना थांब ना. दिवस पडेल आहे ना आपल्याला. थांब ना जरासा. अरे बा तिकडे रोही हरण डुकर वानर किती जणांचा काव आहे. आणि तू इथे गोष्टी करून राहिला. चाल तिकडे मग बस तिकडे वावरात नी. चाल बस ना रे जरासा. ते तर हमेशा राहते तर रुकर हरण रोही. थांब जरासा, बस जरासा. मग देवाच्या दरबारात आला मारुतीच्या मंदिरापाशी. जरासा बसावं माणसानं. मग निरा उठलं की सुटलं वावरात ती चालला. बस जरासा. तुम्हाला काय आहे, तुमचे वावर पाहू राहिलो आम्ही. मग तुम्ही तर फिरून पाहत ना. चला ना वावराकडे. येत ना का. येतो ना मी पण येतो. पण जेवून येतो. हो बायको म्हणे शांती म्हणे जेवून जा म्हणे. हो तशी जाऊ नका म्हणे उपाशी पुटी. हो
मायाबीन आम्ही इकडे उपाशी पोटी वावरात नाही जातो तुम्ही जेवून येता नाही वा रे वा. अरे वावरात गेली कामं सुचतेत मग माणसाले. मग बायको म्हणे जेवणच जा म्हणे. मग का घरी असाल म्हणे डब्बल. मग आता वावरात आले संध्याकाळच होते माहित नाही का तुले. मग काय येते वावरात गेल्यावर माणूस घरी काय येते लवकर. मग हो ते आहे म्हणा घरी काय येते वावरात गेल्यावर डायरेक्ट संध्याकाळीच माणूस येते. हो बरोबर आहे बरोबर आहे. मायाबी नाही याचं काय बा हे काय नवीन दवंडी देऊराला. हा कशा काय होय रे. हा कायची दवंडी होय. आजी होय ना म्हणलं. हा केसे काय योजना आहे का काही. काही पैसे घ्यायचे भेटतात काय अर्ज गिर्ज करायला लागते काही नुकसान भरपाई गिरपाई आली का म्हणजे काही आहे का काही पूर्वीच काही आहे का काही. मायबीन तुम्हाला का नाही जेव्हा तेव्हा पैशाचीच हवा राजा. अरे ऐकून तर घ्यावा इतक्या लवकर आली पण का ते नुकसान भरपाईची हे ते हा टाइम आहे अजून दिले. मग अजून नदीला पूर नाही गेला आपल्या. अजून आली का नुकसान भरपाई तुम्हाला. थांबा जरा आहे का दवंडी कायची होय तर समजते. मग लाव बरं लाव ऐकू दे. सर्व गावकरी मंडळींना कळविण्यात येते की मनोज पाटलांची ट्रॅक्टरची उधारी ज्यांच्याकडे बाकी आहे त्यांनी आजच्या आज लवकरात लवकर जमा करावी. नाहीतर त्यांचे फोटो छापून उधारीचे बॅनर चौकात लावण्यात येतील. उरे बापा हा असं कसे दवंडी म्हणलं आहे. हे मान्य नाही आम्हाला. हे असं कसं करते म्हणले ते मनोज. चुकीचं आहे नाही. हे समाजाला धरून नाही म्हणलं हे. हे घर वाढता नाही. मग ते काय माहित नाही बा आपल्याला. हो मनोज पाटलांना आपल्याला दवंडी द्यायला सांगितली आपण दिली बा. हो काऊन कुठे गेला ते मनोज. कुठे गेला कुठे गेला ते तुझ्या संग नाही आला का ते. कुठे गेला म्हणलं ते. ते गेलेत ते. हो ते मंगरूळला गेले ते बॅनर छापाले तुमचे. हो ज्याची उधारी आहे तर त्याचे फोटो ते घेऊन गेले ते बॅनर छापून आणतो म्हणते तो चौकात लावाले. हो काय गोष्ट अरे नाही मायाबीन काय समजून नाही राहिलं बाबा काय बोलाव काय नाही. अबे त्याने विचारलं तर नाही आम्हाला असं कसं लावते ते आमचे बॅनर. आमची इज्जत आहे का नाही म्हणलं काही. आमचे सोयरे धायरे काय म्हणते नाही. जे काही आपल्याला माहित नाही बा. हो आज म्हणते आम्ही बॅनर छापतो म्हणे सोमवारी पेपरात फोटो देऊन देतो म्हणे. हो बापा पेपरात फोटो का रे बापा. अबे पेपरात अबे लगन राहिलं ना म्हणा आमचं बाबा. अबे समाजात माझं नाव खराब होईल ना. आम्हाला पोरगे कोण देईन उद्या. असं नाव खराब झाल्यावर बापा चुकीचं आहे म्हणलंय. चुकीचं आहे. रिपोर्ट तुम्ही त्याच्या नावानं. हो मनाच्या नावानं रिपोर्ट तुम्ही माझे फोटो तर छापू दे सांगतो मी त्याले. ते काय माहित नाही बा आपल्याला. हो तुम्ही तुमचं पा. मला अजून पुढची गल्ली करणं आहे. पुढच्या गल्लीत दवंडी दे तुम्ही. हो तुमचं तुम्ही पा. झाबरे चुकीचं आहे ना म्हणले. चुकीचं आहे ना असं कसं बापा हे. लगन राहिलं राजा. नाव खराब होईल. नाव खराब व्हायचं धन आहे ना हे आहे की नाही. मग देऊन दे त्याची उधारी. किती दिवस भंडवून राहिला त्याला 2 वर्ष होऊन राहिला ना. आज देतो उद्या देतो करू राहिला. देऊन दे ना. कायले मग नाव खराब होते तुझं. देऊन द्यायची त्याची उधारी. कायले स्वतः त्याला द्या ना बापा देऊन. कायले म्हणलं मारची लगन राहिलं म्हणलं तुझ्या उद्याने पोरगी नाही भेटणार म्हणलं तुले. सोयऱ्यात नाव खराब व्हायची धन आहे म्हणलं हे. देऊन दे शांताराम. देऊन दे म्हणलं तू पण. मग काय म्हणते तू इवाय जवाई. देऊन दे बाबू. मग बिन द्या लागून बापा. हो आत्ताच्या आत्ता नेऊन देतो बा ते आले आहे का नाही. कुठे बा पेपरात फोटो छापतो म्हणते बॅनर छापतो म्हणते. बिन नसले त्या नावाचा खराब होऊन जायचा. हो देऊन देतो पटकन त्याले. हो देता का. चला बापा मी पण येतो मग. हो चला सांग मग देऊ बाबा. देऊन देतो किती आहेत त्याचे. हो नसले ते नावाचा खराब बिन कमी आहे का नाही. हो चला मग देऊन देऊ. हो ना. हो चाल आली का उधारी आता आपली जे दिली ना. खोडून टाका बाबा. नाव खोडून टाका आपलं. लिहिलं असेल तर डायरेक्टनी. हो खोडतो घरात नाही डायरी खोडतो. काय का म्हणे का आम्ही काय उधारी देऊ नव्हतो राहिली तू का आमचे बॅनर छापून राहिला होता. पेपरात नाही फोटो देतो म्हणस. आम्ही का म्या लागवले का. आमची इज्जत आहे का नाही म्हणलं काही. लगन राहिलं माय. असं करत असते का म्हणलं कुठे. तू पैसे बुडत होतो का. देत होतो ना मी आज ना उद्या. मग करा लागते तसं. आज उद्या करू किती झाले 2 वर्ष झाले. तरी तू देतच आहे. करा लागते आयडिया अशी. मग आपले आले ना मनोज. आले ना म्हणलं आपले. हो आले मनोज म्हणलं आपले 1000 रुपये बाकी होते म्हणलं. ते पण देऊन दिले ना. आले ना आपले पण. हो आले. तुला तर मागितले नव्हते मी. तुझ्या व्यवहार केले हो. तुला थोडे मागितले होते. आहेत तर घेऊन घे. मग ध्यान राहते नाही राहत. असं करत नसते पण मनोज. असं करत नसते म्हणलं. अरे हिरामन भाऊ असंच करावं लागते. मी का खरं छापत होतो का तुमचे फोटो. मजाक केली मी. दवंडी दिली. पैसे काढा जोगते. तुम्ही गावाचे पैसे देत होते का मग माये सांगा. देत होते का बोला. बाबा काय गोष्ट कोण मजाक होती काय हे. मजाक होती. मग मजाक होती. विचारा कशा मजाक होती गटर सांगायला होती का मजाक. मग मजाक होती. मजाक होती ना. मजाक होती. मॅच म्हणलं तुम्हाला. हो पेपरातली फोटो घेतो. ते तर मॅमनानच लावलं. हो पेपरातला फोटो घेतो. ते तर यायचा आयडिया नव्हते. मॅच म्हणलं तुम्हाला पेपरातली फोटो छापते म्हणून.
आयलं का आम्हाला वाटलं खरं छपतं का बाबा त्या धकाने आम्ही दिलं बापा स्वर धाऱ्यात नाव खराब व्हावं नाही म्हणून काय राजा खाचच काय महाराज तू येतं मग अशा मजा करतो ना म्हणलं मनोज आहे सोबत नाही म्हणलं समाजाला धरून नाही मजा कशी आहे अटॅकाची पायी आहे ना आमचे नाव खराब करायचे धंदे असं असं करतो नको डबल काऊन फाटली का म्हणलं फाटली भिला अबे काय नसतं मजाक होय ना मजाक होय मग काय नाही होत चला भेटलं ना पैसे भेटले ना तुम्हाला मनोज पाटील चला मग मोळा मी मीटिंग मोळा मग चला मग शांताराम वावरत नाही चालरे मारते वावरत नाही मग तिकडे वाढणारे वाट पाहू राहिले आपले चाल चाल भटकन चाल हो 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 चला चला चला